माधव म्हणाला होता की ते बारला जाणार, पण खरा प्रकार वेगळाच होता. शिवायचा मित्र नवीन बार सुरू करत होता आणि सगळेजण त्याला सपोर्ट करायला गेले होते. रुद्रलाही निमंत्रण होतं, कारण तो त्या व्यक्तीला ओळखत होता. ते लवकरच बारमध्ये पोहोचले. शिवायला लक्षात आलं की साक्षी त्याच्या मागे मागे चालली होती आणि तिच्या चेहऱ्यावर थोडा नाराजीचा भाव होता. साक्षी, तू पण आली आहेस? मला कळलं की हे ओमकारचं बार ओपनिंग आहे. आम्ही प्राथमिक शाळेत क्लासमेट होतो, म्हणून रुद्रला सोबत यायला सांगितलं. ओके चल आत. त्यांच्यासाठी मोठी प्रायव्हेट रूम राखून ठेवली होती. रुद्र शांतपणे कोपऱ्यात बसला आणि साक्षी त्याच्या शेजारी गप्पच होती. मागून कुणीतरी हसून म्हणालं, रुद्र, तू इकडे आलायस तर थोडा मजा करून घे. रोजच्या ताणातून मोकळा हो. मी का तुला काही सुंदर मुली बोलावून देऊ का? रुद्रने फक्त डोळे वर केले आणि थंडपणे उत्तर दिलं, तुझं काम कर. ते ऐकून समोरचा गप्प झाला. सगळ्यांना आठवलं, रुद्रकडे फक्त ओमकारच्या मानासाठी आला होता, त्याच्याशी खेळण्याचा प्रश्नच नाही. साक्षीने हसून म्हटलं, मी तुला काही फळं घेऊन येतोय, आणि ती बाहेर गेली. शिवाय थोडा जवळ झुकून म्हणाला, काय चाललंय तुझं तिच्यासोबत? कशाबद्दल? रुद्रने शांतपणे पाणी प्यायले. साक्षीशी आता काय? आम्ही बोलून घेतलं. ती समजली की आम्ही फक्त मित्र आहोत. शिवायला शंका वाटली, तिने खरंच सोडलंय का? की अजूनही तिच्या मनात काहीतरी आहे? काय असेल? रुद्रने विचारलं. शिवायने एक मोठा घोट घेतला. श्रीच्या मनात काय चाललंय सांगता येत नाही. दिव्या आणि मी इतक्या वर्षापासून सोबत आहोत, पण माझ्या कुटुंबाला काही वर्षापूर्वी ती आवडली नाही, म्हणून आजही ती माझ्या घरी यायला नकार देते. जर असंच खेचत राहिलंस तर? तेवढ्यात बारचे दरवाजे उघडले. सगळ्यांचे डोळे तिकडे गेले. ही कोण? तुझी मैत्रीण? कुणीतरी विचारलं. शिवाय उठून उभा राहिला. काव्या. सगळे शांत झाले. ती लांडग्यासारखी सरळ त्याच्यामध्ये चालत आली. रुद्रने भुवया वाकवल्या. काव्या थेट त्याच्या टेबलापर्यंत आली. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर होत्या. ही खरंच रुद्रला शोधायला आली आहे. आत्महत्या करायची आहे बहुतेक. कुणीतरी कुजबुजला. रुद्र ग्लास उचलत पीत होता. काव्या त्याच्या जवळ बसली आणि म्हणाली, रुद्र, इथे कशाला आली आहेस? तुला भेटायला. ती लगेच त्याला पेय ओतत म्हणाली, नको, मी फक्त तुझ्या उपयोगासाठी होतो. आता उपयोग नाही तर तुला माझं काय हवंय? त्याचा चेहरा कठोर झाला. माहितीये, माझी चूक झाली. शिक्षा कर मला, पण एक संधी दे मला ती चूक सुधारायची. काव्या गडबडून म्हणाली, दूर राहा माझ्यापासून. बदललीस किंवा नाही मला फरक नाही. नाही? काव्या ठाम आवाजात म्हणाली, मला माहिती आहे की मी चुकीचं बोलले, पण मी बदलणारच, नाहीतर मला स्वतःशी शांती मिळणार नाही. दूर हो माझ्यापासून. रुद्रने तिला दूर सारलं. अरे, शिवायला सहन झालं नाही. काव्या, फक्त सॉरी म्हणणं पुरेसं नाही, काही करून दाखवायला लागेल. काव्याने विचार केला. तेवढ्यात तिच्या नजरेसमोर मायक्रोफोन दिसला. ती तिकडे गेली, काही शब्द बोलली आणि मायक्रोफोन घेऊन स्टेजवर उभी राहिली. सगळे थक्क झाले. ही काय करणार आहे? काव्याने घसा खाकरला. आज तिने खरंच सर्व सोडून दिलं होतं, एवढ्या श्रीमंत तरुणीच्या गर्दीत आपली प्रतिष्ठा वाऱ्यावर टाकून. इतक्यात साक्षी परत आली आणि तिने तो देखावा पाहून थबकले. काव्या बोलायला लागली, हॅलो सगळ्यांना, थोडा वेळ घेतल्याबद्दल माफी मागते. येथे मी सार्वजनिकपणे माझी माफी मागते. शहाणे, धैर्यवान, बुद्धिमान, विशाल हृदय, अद्वितीय आणि देखणे श्रीमान हृदय यांच्याकडे माझ्या छोट्या मनाच्या, कमी दृष्टिकोनाच्या आणि विचारशून्यतेमुळे मी त्यांना दुखावलं. आता आयुष्यभर स्वतःला शिक्षा देईन. रुद्रचा चेहरा कालवंडला. सगळी मुलं तर खुशीत. हे काय चाललंय? रुद्रच्या आयुष्यात असं दृश्य कधीच पाहिलं नव्हतं. साक्षीने ओठावर हलकं हसू आणलं. मिस काव्या, हे काय? रुद्रची ज्या पद्धती जरी वेगळ्या असल्या तरी ती खरी आहे. रुद्र मात्र निर्विकार बसला. काव्याला धीर सुटला. त्याने काही प्रतिक्रिया नाही दिली. तिने डोळे मिटले आणि ठरवलं, धोका पत्करणे. माझ्या मनापासून माफी मागण्यासाठी मी रुद्रसाठी एक गाणं गाईल. गर्दीत उत्साहाचा स्फोट झाला. काव्य डोळे मिटून गाऊ लागली. ती गाणी तिच्या अपराधाची कबुली, स्वतःच्या चुका मान्य करणे आणि रुद्रवर प्रेम असल्याची आरोळी होती. तरुण मुलं ओरडून म्हणाले, एक अजून. रुद्रचा चेहरा लाल झाला. साक्षी मनात हसली. काव्या, तू स्वतःलाच लाज आणलीस. तुला वाटलं रुद्र इतका बिनधास्त आहे का? अचानक रुद्र उठला. गर्दीतून सरळ गेला. काव्याचा हात धरला आणि तिला स्टेजवरून खाली ओढून नेलं.
अरे, काव्य त्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्यासोबत बाहेर गेली. गर्दी सगळे एकमेकांकडे पाहत राहिले. रुद्रने तिला इतक्या रागात नेलं, कदाचित मारून टाकणार का गप्प ठेवायला. ही मुलगी खरंच जबरदस्त आहे. रुद्रला असे चिडवायला हिंमत लागते. साक्षी मात्र थबकली. रुद्र तिला घेऊन गेला. आता तो काय करणार? काव्य धडपडत रुद्रसोबत बाहेर आली. माझं मनगट दुखते, ती कुरकुरली. रुद्रने तिचा हात सोडून दिला, पण चेहऱ्यावर अजूनही राग दिसत होता. नेमकं करतेस काय तू? मी माफी मागत होते, ते दिसत नाही का? काव्याने गालाला हात लावला. आणि माफी मागायला स्टेजवर ड्रामा करावाच लागला का? रुद्र त्रस्तपणे म्हणाला. शिवाय म्हणाला, माझी प्रामाणिकता दिसत नाही म्हणून मी तसं केलं. आता वाटतं का मी खरंच प्रामाणिक आहे? काव्याने डोळे मिचकावले. रुद्र तिच्याकडे काही क्षण निरखून बघत राहिला, पण शब्द फुटेना. प्लीज, मला अजून एक संधी दे. रुद्र, मला खरंच माझी चूक कळली आहे. मी खरंच. काव्याने त्याच्या शर्टाला घट्ट पकडलं. तो तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिला. घाबरलेली नजर, कोरडी ओठ, डोळ्यात अपराधी भाव. क्षणभरात रुद्र तिच्याकडे झुकला. त्याच्या श्वासात दारूचा वास होता. काव्याचं डोकं हलकं झालं. तिचा हात आपोआप त्याच्या पाठीकडे सरकला. ती विचारायची होती, काय करतोयस रुद्र? तू नशेत आहेत का? पण शब्दच फुटले नाही. फक्त घोट घेऊन श्वास आवरला. नंतर किती वेळ गेला माहीत नाही. गाडीपासून खोलीपर्यंत. जेव्हा ती जागी झाली, आजूबाजू शांत होतं. तिने बाजूला पाहिलं. रुद्र गाढ झोपला होता, पण अजूनही शरीरातून दारूचा वास दरवळत होता. खरंच खूप प्यायला आहे. तिने ओठाला हात लावला. ते दुखत होते. दारू पिऊनही इतका कठोर कसा राहू शकतो हा माणूस? मोठ्या हॉटेल रूममध्ये ती कपडे ओढून उठली आणि त्याच्या पायाला हलकासा लाथ मारला. नेहमी मला त्रास देतोस. रुद्र फक्त गुरगडला. डोळेही उघडले नाहीत. काव्याच्या मनात अचानक विचार चमकला. तो इतका नशेत आहे. आता संधी आहे. ती पटकन बेडवरून उठली. छोट्या बॅगेतून एक सिरीज काढली आणि त्याच्या मनगटावर टोचली. काळजीपूर्वक चेहरा बघत राहिली. रुद्र हललाच नाही. तिने रक्त घेतलं, कंटेनरमध्ये भरलं आणि पटकन परत बॅगेत ठेवलं. झालं, शेवटी रुद्रच रक्त मिळालं. ती बाथरूममध्ये जाऊन लगेच दिव्याला फोन केला. दिव्या, मला रुद्रचं रक्त मिळालं. हॉस्पिटलमध्ये टेस्टिंगची तयारी ठेव. उद्या सकाळी. बेडवर मात्र रुद्रने डोळे किंचित उघडले होते. त्याने स्वतःच्या मनगटावरच्या सुईच्या खुणेकडे पाहिलं. दुसऱ्या दिवशी काव्या उठली आणि पाहिलं, रुद्र कपडे घालत होता. काल तिने केलेल्या गोष्टी आठवल्यावर तिचं हृदय धडधडलं. ती घाबरलेली हसली. तू जागा झाला? तब्येत कशी आहे? काल खूप प्यायला होतास. कधी असं पाहिलंच नव्हतं तुला. रुद्रने भुवया उंचवल्या. थोडा विचार करत म्हणाला, ठीक आहे, फक्त हात दुखतोय. माहीत नाही काय झालं. काल मी काही केलं का? त्याने मनगट दाखवलं. काव्याचं हृदय थरथरलं. तिने पटकन कपाळाला हात लावला. तू काल नशेत होतास. खूप हालचाल केलीस. बहुतेक स्वतःच लागलं असेल. मलाही नीट आठवत नाही. रुद्रने तिला खोलवर नजर टाकली आणि मग शांत स्वरात म्हणाला, मी कंपनीला जातोय. साफसफाई करून घे. मी सुद्धा पुढे खूप व्यस्त राहणार आहे. काव्याने म्हणून तिला दिलेल्या कामाची आठवण काढली. काव्या बाहेर पडताच रुद्रने माधवला फोन केला. तिचा मागोबा घे. कुठे जाते ते शोधून काढ. काव्याने दिव्याला रक्त हॉस्पिटलमध्ये द्यायला पाठवलं आणि स्वतः ऑफिसमध्ये कामाला बसली. खूप व्यस्त असल्यामुळे तिला दुपारीच मेसेज पाहायला वेळ मिळाला. दिव्याचा मेसेज होता. काव्या, चांगली बातमी. रुद्रचं रक्त उपयोगात येईल. काव्याच्या भावना गोंधळलेल्या. आयशाला बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी डोनर मिळाला होता. तिचा आजार बरा होणार होता. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला. जर रुद्र आणि आयशा समोरासमोर आले, एकमेकांना ओळखलं तर? रुद्र कधीच काव्याला आयशाला घेऊन दूर जाऊ देणार नव्हता. काव्या विचारत असतानाच चैतन्याचा फोन आला. काव्या, तुझ्या आजीबद्दल काही बातमी मिळाली आहे. माझ्यासोबत येशील का? काव्याने क्षणभर दडपण घेतलं आणि मग होकार दिला. दरम्यान रुद्र रात्री घरी परतलाच नाही. साक्षीला कळलं की तो बारमधून काव्यासोबत बाहेर पडला होता. पण त्यानंतर कुठे गेला कोणालाच माहिती नव्हतं. तिच्या मनात वेदना होत्या. पण तरीही रुद्र घरी येताच ती पुढे जाऊन म्हणाली, रुद्र, काल तू खूप प्यायलास. तब्येत कशी आहे? ठीक आहे, त्याने थंड आवाजात सांगितलं. हे आजचं मटेरियल पब्लिसिटी डिपार्टमेंटकडे दे. ठीक आहे. साक्षीने खोलवर नजर टाकली. त्याच्यासाठी ती फक्त सबऑर्डिनेट होती का? रुद्र काव्याशीही तसाच थंड वागत होता, पण त्या नजरेत काहीतरी वेगळं होतं. शिवायलाही तिच्यावर प्रेम आहे का? सगळे तिच्याकडे ओढले जातात.
नंतर माधव आत आला. सर, मिस दिव्या हॉस्पिटलमध्ये गेल्या आणि मग कंपनीत, पण आता त्या गायब आहेत. गायब? रुद्रने भुवया चढवल्या. हो, कंपनीतून निघाल्या, पण कुठे गेल्या ते माहीत नाही, सापडत नाहीत. रुद्रचा चेहरा काळवंडला. त्या चेटकीन बाईने हवं ते घेतलं आणि पळ काढला का? काव्या मात्र चैतन्यसोबत मंदिरात पोहोचली. एक साधू तिच्या स्वागताला आला. आपण काव्या आहात का? त्या वृद्ध महिला ज्या नेहमी इथे येऊन तुमच्याबद्दल बोलत होत्या, त्यांची नात. हो, माझी आजी इथे यायची. का? हो, काही दिवस थांबून जात असत. त्यांनी आपल्या परिवारासाठी आकाशकंदील बनवले आहेत, आपण बघू शकता. काव्या आत गेली. तिथे दिवे होते, तिच्यासाठी, दामोदरसाठी, कामिनीसाठी आणि शोभासाठीही. आजी किती चांगली होती. जर तिच्या मृत्यूला खरंच दामोदर आणि त्यांच्या टोळीचा हात असेल तर त्यांना शिक्षा मिळायलाच हवी. मी आजीसाठी इथे काही श्लोक वाचू शकते का? काव्याने विचारले. नक्कीच. त्यांनी जाण्यापूर्वी प्रज्वलित केलेला अखंड दिवा अजूनही जळतो आहे. काव्याचे डोळे पाणवले. ती खाली बसली आणि आजीला आवडणारा ग्रंथ उघडून पठण सुरू केलं.